ओके. नेक्स्ट काय होतं अलाइंग नंतर? अलाइंग नंतर पॉईंट कोणता बघितला आपण? कोल्ड वर्क. ओके. कोल्ड वर्क मध्ये काय होत होतं? कोल्ड वर्क मध्ये ही रेजिस्टिव्हिटी आपल्या मेटलची काय होत होती? इन्क्रीज होत होती. बरोबर आहे का? येस मॅम. ओके. आणि लास्ट कोणता पॉईंट होता आपला? एज हार्डनिंग. ओके. एज हार्डनिंग मध्ये आपल्या मेटलची जी रेजिस्टिव्हिटी आहे ती काय होत होती? इन्क्रीज होत होती. बरोबर आहे का? येस मॅम. येस मॅम. तर बघा, आज आपण काय पाहणार आहोत? इलेक्ट्रॉन मोबिलिटी. मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन. मोबिलिटी म्हणजे काय? ॲबिलिटी टू मूव्ह, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होण्याची जी क्षमता आहे इलेक्ट्रॉनची, त्या क्षमतेला काय म्हणायचंय? मोबिलिटी. ओके. ॲबिलिटी टू मूव्ह. तर बघा, इलेक्ट्रॉन मोबिलिटी इज डिफाइन्ड ॲज it is the ability of a electron to move through a metal or semiconductor in the presence of applied electrical field. Okay. जर मॅम मेटल, आवाज स्लो येतोय. ओके, बघा, जर मेटलला किंवा सेमीकंडक्टरला जर आपण इलेक्ट्रिकल फील्ड अप्लाय केली, इलेक्ट्रिकल फील्ड अप्लाय केल्यानंतर इलेक्ट्रॉन काय होतंय? मूव्ह होतंय. इलेक्ट्रॉन मूव्ह थ्रू ए मेटल और सेमीकंडक्टर. ओके. त्या ॲबिलिटीला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन मोबिलिटी. ओके. द ॲबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन टू मूव्ह थ्रू ए कंडक्टर, metal or semiconductor in the presence of applied electrical field. Okay. And it is given by rho is equal to P divided by E. There. त्याच्यामध्ये बघा, रो म्हणजे काय आहे? तर मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन. P काय इंडिकेट करते? P indicates drift velocity and E indicates applied electrical field. Okay. Then बघा, in a metal or semiconductor, free electrons do not move very fast. Instead, they move with a infinite velocity called as a drift velocity. Drift velocity म्हणजे काय? तर जे आपले फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होत नाहीत? मूव्ह व्हेरी फास्ट मूव्ह होत नाहीयेत, म्हणून त्यांना काय केले जाते? वेलॉसिटी प्रोव्हाइड केली जाते. ओके. किंवा they move with a infinite average velocity. This velocity is called as a drift velocity. ओके. समजलं का इलेक्ट्रॉन मोबिलिटी म्हणजे काय? मॅम रिपीट करा. ओके. बघा, इलेक्ट्रॉन मोबिलिटी इज डिफाइन्ड ॲज इट इज द ॲबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन टू मूव्ह थ्रू ए मेटल और सेमीकंडक्टर इन द प्रेझेन्स ऑफ अप्लाइड इलेक्ट्रिकल फील्ड. ओके. आपल्या मेटल किंवा सेमीकंडक्टरला जर आपण इलेक्ट्रिकल फील्ड अप्लाय केली, त्याला इलेक्ट्रिकल फील्ड अप्लाय केल्यानंतर इलेक्ट्रॉनची एका प्लेसवरून दुसरीकडे किंवा इलेक्ट्रॉनच्या मुवमेंट होण्याची, सेमीकंडक्टर और मेटलमध्ये मुवमेंट होण्याची जी ॲबिलिटी आहे, त्या ॲबिलिटीलाच काय म्हणतो आपण? इलेक्ट्रॉन मोबिलिटी. म्हणजे इलेक्ट्रॉनची जी क्षमता आहे मेटलमध्ये किंवा सेमीकंडक्टरमध्ये मुवमेंट होण्याची, त्या क्षमतेलाच आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन मोबिलिटी म्हणतो. ओके. कन्सिडर करा, इथे एक मेटल कन्सिडर केलं, त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला जर आपण इलेक्ट्रिकल फील्ड अप्लाय केली तर ते इलेक्ट्रॉन काय होते? मेटल किंवा सेमीकंडक्टर मध्ये मूव्ह होते. ओके. त्यांची मुवमेंट होते. त्या मुवमेंट होण्याची जी इलेक्ट्रॉनची ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, त्या क्षमतेलाच आपण इलेक्ट्रॉन मोबिलिटी म्हणतात. आणि इट इज गिव्हन बाय रो इज इक्वल टू P डिवायडेड बाय E. Got it? येस मॅम. Okay. Then बघा, the SI unit of electrical field is volt per meter. Okay. Electrical field चे युनिट काय आहे? Volt per meter. And the SI unit of velocity is meter per second. Okay. आता बघा, velocity चे युनिट काय आहे? मीटर पर सेकंड. सेकंड. ओके. आता डिवायडेड बाय होल. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल फील्डचे युनिट काय आहे?
होल पर मीटर. मीटर. ओके. देन हे बघा सिम्प्लिफाय कसं होणार इज इक्वल टू मीटर पर सेकंड. आता हे डिवाइड बाय आहे ते वरती जाणार म्हणजे काय होणार त्याचा अपोजिट होणार ते रेसिप्रोकल होणार म्हणजे मीटर. ओके. ओल. ओके. म्हणजे हे काय झालं बघा मीटर इंटू मीटर काय होणार आहे मीटर स्क्वेअर. ओके मीटर स्क्वेअर आणि डिवायडेड मध्ये काय असणार आहे व्होल्ट सेकंड. समजलं का युनिट कसं आलं ह्याचं इलेक्ट्रॉन Yes, मोबिलिटी. द SI unit of electron mobility is मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय व्होल्ट पर सेकंड. ओके हे MCQ येऊ शकतं तुम्हाला. व्हॉट इज द युनिट ऑफ मोबिलिटी SI युनिट ऑफ मोबिलिटी. गॉट इट. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट पॉईंट बघायचा. Yes, ma'am. नेक्स्ट पॉईंट काय बघा एनर्जी लेवल्स ऑफ द मोलेक्युल्स. जे मोलेक्युल्स आहेत त्यांच्या एनर्जी लेवल्स आपल्याला पाहायच्या आहेत. ओके. आता बघा मेटल कन्सिडर केला तर मेटल्स मध्ये काय असणार आहेत ऍटम्स असणार म्हणजे पार्टिकल्स असणार आहे. ओके लहान लहान. त्याच्यानंतर मोलेक्युल्स असणार आहे आणि मोलेक्युल्स मध्ये काय असणार आहे मेटल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. ओके मेटल्स मध्ये काय प्रेझेंट असतात इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन. म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची किंवा मोलेक्युल्सचे आपल्याला काय पाहिजे एनर्जी लेवल स्टडी करायची. ओके. मॅम हा मॅम तुम्ही आता जे पॉईंट शिकवलं ना ते मॅम त्या PDF मध्ये नाही तुम्ही सेंड ओके केलेले. सेंड करते. बघा दिस डायग्राम shows the energy level in the molecules. ओके दिसते का डायग्राम. Yes, ma'am. Yes, ma'am. This diagram consists of a ground state, okay, then excited state consists of a three levels, electronic state, second is vibrational level and third is rotational level. Okay. इथं बघा एनर्जी जसं जसं आपण अप जाऊ ओके आपण डाऊन पासून जसं जसं अप जाऊ त्यावेळेस आपली एनर्जी काय होते लोअर एनर्जी पासून आपण हायर एनर्जीला जातो म्हणजे एनर्जी काय होते इन्क्रीज होते. ओके लोअर एनर्जी टू हायर एनर्जी. बघा आता याच्यामध्ये बघा द ग्राउंड स्टेट इज ऍट द बॉटम. ओके डायग्राम वगैरे बघितलं होतं आपण ग्राउंड स्टेट कुठं आहे बॉटमला आहे बरोबर आहे का. Yes, ma'am. At the ground state, the energy of molecule is 0. Okay. At ground state ला molecules ची एनर्जी काय आहे 0 आहे. ग्राउंड स्टेट ला आपल्या ज्या मोलेक्युल्स आहे त्याची एनर्जी किती आहे 0. 0. ओके. मॅम तुमचा आवाज येत नाही. हा मॅम. मॅम तुमचा आवाज येत नाही. मॅम तुमचा आवाजच येत नाही. आता येतो का. येतोय मॅम. Okay. So ground state is at the bottom. At the ground state, the energy of molecule is 0. Okay. तर बघा द ग्राउंड जी बॉटम स्टेट आहे त्या बॉटम स्टेटला आपण काय म्हणतो ग्राउंड स्टेट आणि ग्राउंड स्टेटला एनर्जी किती आहे मोलेक्युलची तर 0 आहे.
Okay, E is equal to 0. E is equal to 0. Then बघा, molecules get some energy, then molecule will be excited. म्हणजे मोलेक्युलला जर एनर्जी आपण प्रोव्हाइड केली, ती एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर मोलेक्युल काय होते, एक्साइटेड होतात. एक्साइटेड होतात म्हणजे काय होते, मोलेक्युलची मुवमेंट होते. ओके, देन बघा, then it goes from ground state to excited state. ओके, जर आपल्या मोलेक्युलला एनर्जी प्रोव्हाइड झाली, एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर ते काय होतात, आपल्या ग्राउंड स्टेट कडून एक्साइटेड स्टेट कडे काय होतात, मूव्ह होतात. ओके, then it goes from ground state to excited state. Then बघा, if electrical field is provided, means some energy is provided to the molecule, then it will be excited, means it will move from lower energy state to higher energy state. ओके, आम्हाला डायग्राम मध्ये सांगते तुम्हाला एक मिनिट. आता इथे बघा, डायग्राम मध्ये इथे आपला जो इलेक्ट्रॉन आहे किंवा मोलेक्युल आहे तो ग्राउंड स्टेटला कन्सिडर करा. ओके, ग्राउंड स्टेटला आहे. मग ग्राउंड स्टेटला एनर्जी किती आहे, 0. 0 आहे. म्हणजे इथे आपल्या इलेक्ट्रॉनची जी मुवमेंट आहे ती असणार आहे का, तो काय असणार आहे, स्टेबल असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ओके, Yes, ma'am. इलेक्ट्रॉनची कोणतीही मुवमेंट तिथं प्लेस होणार नाहीये. ओके, जर आपण ह्या मोलेक्युलला जर एनर्जी प्रोव्हाइड केली, ओके, एनर्जी जर प्रोव्हाइड केली तर तो मोलेक्युल काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. ग्राउंड स्टेट कडून एक्साइटेड स्टेट मध्ये मूव्ह होणार आहे. ओके, म्हणजे लोअर एनर्जी कडून हायर एनर्जी कडे तो मूव्ह करणार आहे. बरोबर का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तो लोअर एनर्जी कडून हायर एनर्जी कडे मूव्ह होणार आहे. मग तो काय होतं, मूव्ह होतं. देन इट मूव्स इन टू द एक्साइटेड स्टेट. एक्साइटेड स्टेट मध्ये तो मूव्ह होणार आहे. देन एक्साइटेड स्टेट कन्सिस्ट ऑफ ए 3 levels. Okay, first level is electronic state, second level is vibrational level, and the third level is rotational level. Okay, Okay, ma'am. आता बघा. ओके, देन बघा, ग्राउंड स्टेट. आता ग्राउंड स्टेट त्याच्यामध्ये फर्स्ट लेवल, 2 लेवल्स आहेत त्याच्यामध्ये, ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेशन. त्याच्यामध्ये ग्राउंड स्टेट तुम्ही पाहिले, बरोबर आहे. द स्टेट ऍट विच मोलेक्युल इज स्टेबल इज कॉल्ड ॲज अ ग्राउंड स्टेट. ओके, ग्राउंड स्टेटला जो आपला मोलेक्युल आहे तो स्टेबल होतो, त्याची कोणतीही मुवमेंट होतीये का, No, ma'am. तो कॉन्स्टंट असतो. नो मुवमेंट ऑफ मोलेक्युल. ओके, देन नेक्स्ट स्टेट कोणती आहे आपली, ग्राउंड स्टेट. एक्साइटेड स्टेट. ओके, the excited state consists of a 3 states or levels. It consists of a 3 states or levels. Then बघा, त्याच्यामध्ये फर्स्ट लेवल कोणते, इलेक्ट्रॉनिक स्टेट. ओके, फर्स्ट लेवल कोणते आपले, इलेक्ट्रॉनिक स्टेट. ओके, तर बघा इलेक्ट्रॉनिक स्टेट मध्ये काय होतं, द स्टेट consist of SPDF cells of a molecule. This state is called as a excited state. मोलेक्युलच्या सेल्स असतात, S सेल, P सेल, D सेल, F सेल. फिजिक्स मध्ये पाहिलं का तुम्ही, Yes, ma'am. त्या सेल्स काय असतात, इलेक्ट्रॉनिक स्टेट मध्ये प्रेझेंट असतात. ओके, त्या स्टेटला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉनिक स्टेट. द मोलेक्युल हॅव्हिंग ए हाय एनर्जी इन द इलेक्ट्रॉनिक स्टेट. आणि इलेक्ट्रॉनिक स्टेट आहे त्या स्टेट मध्ये मोलेक्युलची एनर्जी किती आहे, हाय आहे. ओके, देन नेक्स्ट स्टेट किंवा लेवल कोणते आहे, तर व्हायब्रेशनल लेवल. द स्टेट ऍट विच द व्हायब्रेशन ऑफ मोलेक्युल्स विदिन ए स्पेस टेक्स प्लेस. दिस स्टेट और लेवल इज नोन ॲज ए व्हायब्रेशनल लेवल. म्हणजे व्हायब्रेशनल लेवल मध्ये आपला इलेक्ट्रॉन काय होतोय, व्हायब्रेट होतोय. ओके, विदिन ए स्पेस. त्या लेवलला काय म्हणतो आपण, व्हायब्रेशनल लेवल म्हणतात. ओके, द मोलेक्युल हॅव्हिंग medium energy in the vibrational level. आणि
मोलेक्युल्सची जी एनर्जी आहे, जी लेवल आहे, ती लेवल काय असते? मीडियम असते. ओके, द मोलेक्युल हॅव्हिंग ए मीडियम एनर्जी इन द व्हायब्रेशनल लेवल. समजली का व्हायब्रेशनल लेवल? Yes, ma'am. Okay, third level is बघा rotational level. The level at which the molecule rotate around itself. म्हणजे रोटेशनल लेवल मध्ये मोलेक्युल्स काय होतोय? स्वतःभोवतीच रोटेशन करतोय. ओके, द मोलेक्युल्स हॅव लोअर एनर्जी इन द रोटेशनल लेवल. इथे बघा ह्या डायग्राम मध्ये कळेल तुम्हाला. इथे बघा डायग्राम मध्ये इथं आहे आपल्याला लो एनर्जी दिसते. ओके, दिसते का? ह्या लाईनिंग वरूनच तुम्हाला होते बघा, ऑब्झर्वेशन होते. इथं मीडियम दिसते आणि इथं हाय एनर्जी दिसते. दिसते का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, समजलं का एनर्जी लेवल? Yes, ma'am. Yes. त्याच्यामध्ये पॉइंट लिहिताना बघा तुम्हाला ग्राउंड स्टेट बद्दल लिहावं लागेल, एक्साइटेड स्टेट बद्दल लिहावं लागेल आणि हा एक्साइटेड स्टेट मधल्या ह्या 3 लेवल्स ओके लिहावे लागतात. ग्राउंड स्टेट मध्ये काय लिहितं? तर ग्राउंड स्टेट इज ऍट द बॉटम. ओके, ग्राउंड स्टेट मध्ये जे आपल्या मोलेक्युल्स आहे त्या मोलेक्युल्स मुवमेंट होत नाहीये आणि इथे एनर्जी ओके किती आहे? 0 आहे. जर Zero. आपण इलेक्ट्रॉनला इथं एक्सटर्नल एनर्जी जर सप्लाइड केली तर सप्लाइड केल्यानंतर आपल्या इलेक्ट्रॉनची मुवमेंट होणार आहे. म्हणजे आपला इलेक्ट्रॉन काय होणार आहे? एक्साइटेड स्टेट मध्ये मूव्ह होणार आहे. त्याच्यामध्ये तो लोअर एनर्जी कडून हायर एनर्जी कडे जाणार आहे. ओके, देन बघा तो काय करणार आहे? आपल्या एक्साइटेड स्टेट मध्ये जम्प करणार आहे. एक्साइटेड स्टेट कडे मूव्ह झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या 3 लेवल्स आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेट आहे, व्हायब्रेशनल लेवल आहे आणि रोटेशनल लेवल आहे. ओके, तर बघा रोटेशनल लेवल. रोटेशनल लेवल मध्ये काय होतं? इलेक्ट्रॉन किंवा जो मोलेक्युल्स आहे तो स्वतःभोवतीच काय होतोय? रोटेट होते. ओके, आणि रोटेशनल लेवलला एनर्जी आपली कशी आहे? तर लो आहे. ओके, देन व्हायब्रेशनल लेवल. व्हायब्रेशनल लेवल मध्ये मोलेक्युल काय होते? व्हायब्रेट होते विदिन ए स्पेस. स्पेस मध्ये तो काय होतो? व्हायब्रेट होते आणि ऍट द व्हायब्रेशनल लेवल द एनर्जी ऑफ मोलेक्युल्स इज मीडियम. ओके, नेक्स्ट थर्ड स्टेट इज इलेक्ट्रॉन स्टेट. इलेक्ट्रॉन स्टेट मध्ये जो आपला मोलेक्युल्स आहे त्याची एनर्जी कशी आहे? Hi. Hi. हाय आहे. ओके, Yes, ma'am. Yes, ma'am. समजलं पॉईंट तुम्हाला? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. सर्वांना समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, हा डायग्राम म्हणून कोण सांगू शकेल का? नेक्स्ट पॉइंट बघा, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, नेक्स्ट पॉइंट काय आपला? इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सचं इमिशन. ओके, the process in which electrons are emitted from a metal surface, this process is known as emission of electrons. म्हणजे इलेक्ट्रॉन्स इमिट होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजे इमिशन मीन्स प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, इमिट्स. The process in which electrons are emitted from a metal surface, this process is known as emission of electrons. म्हणजे ज्या प्रोसेसद्वारे इलेक्ट्रॉन्सचं मेटल मधून इमिशन होतं त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. समजलं का? Yes, ma'am. The process in which emission of electrons takes place, this process is known as a emission of electrons. समजलं का? Emission of electrons takes place or happens in the metal or semiconductor. आणि जे इलेक्ट्रॉनचे इमिशन आहे ते मेटल्स किंवा सेमीकंडक्टर्स मध्ये टेक प्लेस होतं किंवा हॅपन होतं. ओके, metals and semiconductor consist of electrons.
मेटल्स आणि सेमीकंडक्टर काय कन्सिस्ट करते तर इलेक्ट्रॉन्स कन्सिस्ट करते. ओके. When we apply energy to metal or semiconductor, the electrons acquire excess of energy. Okay. Okay. When we apply a energy to a metal or semiconductor, the electrons acquire excess of energy. This is the electron emission process. ते काय करतात एक्सेस ऑफ एनर्जी एक्वायर करतात आणि इलेक्ट्रॉन काय करतात इमिट करतात. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण इलेक्ट्रॉन ऑफ इमिशन. म्हणजे कन्सिडर करा हा मेटल आहे, हा मेटल किंवा सेमीकंडक्टर आहे. मेटल किंवा सेमीकंडक्टर मध्ये काय असतात इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. ओके. त्या इलेक्ट्रॉन्स आपल्याला इमिशन करायचंय. तर काय करतो आपण ह्या मेटलला किंवा सेमीकंडक्टरला आपण काय करतो एनर्जी प्रोव्हाइड करतो आणि एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एनर्जी काय करतात ऍक्वायर करतात आणि ती एनर्जी ऍक्वायर केल्यानंतर ते काय होतात इलेक्ट्रॉन इमिट होतात. ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणतो. समजलं सर? येस मॅम. सर्वांना समजलं? No, ma'am. आणखी एकदा repeat करता का? ओके. हा मेटल कन्सिडर केला. ओके. हा मेटल आहे, त्याच्यामध्ये मोलेक्युल्स आहेत. ओके. म्हणजे पार्टिकल्स आहेत आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. ओके. ह्या मेटलमध्ये तर ह्या इलेक्ट्रॉनचं आपल्याला काय करायचंय इमिशन करायचंय. ओके. तर काय करतो आपण ह्या मेटलला काय करतो एनर्जी सप्लाय करतो किंवा प्रोव्हाइड करतो. एनर्जी सप्लाय केल्यानंतर काय होतं तिथे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय करतात एक्सेस ऑफ एनर्जी काय करतात ऍक्वायर करतात. ती एनर्जी ऍक्वायर करतात आणि ती एनर्जी ऍक्वायर केल्यानंतर ते काय होतात इमिट होतात फ्रॉम द मेटल सरफेस. मेटल सरफेस पासून काय होतं ते इमिट होतात. त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतोय इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. समजलं का? म्हणजे मॅम ते इलेक्ट्रॉन्स बाहेर मेटल मध्ये हा हॅलो काय म्हणता? ते मॉलिक्यूल बाहेर पडतात का मेटल मध्ये acquire हा केल्यानंतर? आपण त्याला हीट प्रोव्हाइड केली. हीट प्रोव्हाइड केल्यानंतर ते काय करतात ती हीट किंवा आपली जी एक्सटर्नल एनर्जी आहे ती काय करतात ऍक्वायर करतात आणि ती एनर्जी ऍक्वायर केल्यानंतर ते काय होतात हा मेटल सरफेस पासून बाहेर पडतात कम आउट होतात. ओके. ह्या मेटल सरफेस पासून ते इमिट्स होतात. ओके. म्हणजे त्यांची मुवमेंट होते याच्यामध्ये ते एनर्जी हाय केल्यानंतर त्यांची मुवमेंट होते फास्ट आणि ते काय होतात कम आउट फ्रॉम द मेटल. समजलं का? येस मॅम. Yes, ma'am. ओके. बघा देर आर 4 टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इमिशन. इलेक्ट्रॉन्सच्या इमिशनचे काय आहेत 4 टाइप्स आहेत. म्हणजे 4 पद्धतीने आपण इलेक्ट्रॉन्सचं काय करू शकतो इमिशन करू शकतो. ओके. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप्स बघा थर्मोआयनिक इमिशन. सेकंड इज इलेक्ट्रिक field emission. Okay. Third is photoelectric emission and fourth is secondary electron emission. Okay. त्याच्यामधले फर्स्ट बघूयात आपण थर्मोआयनिक इमिशन. ओके. थर्म म्हणजे काय असणार आहे आपली हीट असणार आहे. ओके. म्हणजे हीट द्वारे आपण इतर इलेक्ट्रॉनचं काय करतो इमिशन करतो. ओके. देन बघा it is the process in which free electrons are emitted from the surface of metal when external heat energy is applied. ओके. म्हणजे थर्मोआयनिक इमिशन मध्ये आपण कन्सिडर केला मेटल. तर या मेटल पासून आपल्याला इलेक्ट्रॉन्सचं इमिशन करायचं. तर ह्या प्रोसेस मध्ये जे आपण एनर्जी कोणती प्रोव्हाइड करतोय कोणत्या फॉर्म मध्ये एनर्जी प्रोव्हाइड करतोय तर याच्यामध्ये आपण हीटच्या फॉर्म मध्ये एनर्जी प्रोव्हाइड करतोय. ओके. त्या इमिशनलाच काय म्हणतो आपण थर्मोआयनिक इमिशन. ओके.
त्याच्या नावामध्येच आहे थर्मॅनिक इमिशन, म्हणजे आपण इथे हीट प्रोव्हाइड करून काय करतो, इलेक्ट्रॉनचं इमिशन करतो, इलेक्ट्रॉनचं प्रोडक्शन करतो. ओके. Thermionic emission occurs in the metals that are heated to a very high temperature. Okay, म्हणजे मेटलला काय करतो आपण इथे हीट करतो हाय टेम्परेचरला. इन अदर वर्ड्स, thermionic emission occurs when large amount of external energy in the form of heat is supplied to the free electrons in the metal. ओके, म्हणजे याच्यामध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहे त्या फ्री इलेक्ट्रॉन्सला आपण काय करतोय तर हीट एनर्जी प्रोव्हाइड करतो. ओके. द फ्री इलेक्ट्रॉन्स विच आर escaped from the surface of a metal when heat energy is supplied are called thermissions. Okay. त्याला आपण हाय एनर्जी सप्लाय केल्यानंतर ते काय होते, एस्केप होते म्हणजे कम आउट फ्रॉम द मेटल सरफेस होते, त्यालाच काय म्हणतो आपण थर्मिशन. Thermionic emission process plays a major role in the operation of electronic devices. ओके, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसच्या ऑपरेशनच्या वेळेस आपण थर्मॅनिक इमिशनचा काय करतोय, यूज करतो. ओके, समजलं का थर्मॅनिक इमिशन म्हणजे काय? येस मॅम. मी डायग्राम वरून सांगते तुम्हाला. बघा, डायग्राम दिसते का तुम्हाला इथं? येस. ओके, बघा, तर ह्या डायग्राम मध्ये हा आपला मेटल आहे. ओके, हा मेटल आपण कन्सिडर केला, इथं डिनोट केले मेटल. ओके, इथून आपण त्याला एनर्जी प्रोव्हाइड केली. ते एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये आहे, तर हीटच्या फॉर्म मध्ये आहे. ओके, कन्सिस्ट ऑफ हे काय करते, इलेक्ट्रॉन्स कन्सिस्ट करते. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन्स काय होते, मुवमेंट होते, ह्या फ्री इलेक्ट्रॉन्स. ओके, त्या इलेक्ट्रॉन्सला जर आपण हीट प्रोव्हाइड केली तर बघा, थर्मॅनिक इमिशन मध्ये काय करतो आपण, मेटलला हीट एनर्जी प्रोव्हाइड करतोय. मेटलला हीट एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर हे जे मेटल मध्ये जे प्रेझेंट असलेले इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय करतात, ही हीट एनर्जी काय करतात, ऍक्वायर करतात. ओके, आणि ही हाय हीट एनर्जी ऍक्वायर केल्यानंतर ते काय होतात, ह्या मेटल सरफेस पासून काय होतात, एस्केप केले जातात. ओके, म्हणजे कम आउट फ्रॉम द मेटल सरफेस होतात. अशा प्रकारे काय होतं, इथं इलेक्ट्रॉन्सचं इमिशन होतं या थर्मॅनिक प्रोसेस मध्ये. समजलं का? येस मॅम. येस Yes. मॅम. ओके, नेक्स्ट बघा कोणती आहे, इलेक्ट्रिकल फील्ड इलेक्ट्रॉन इमिशन. ओके, हा प्रोसेस मध्ये काय होतं तर बघा, इलेक्ट्रिकल फील्ड इलेक्ट्रॉन इमिशन इज द प्रोसेस by which free electrons are emitted from the metal surface when strong electrical field is applied. ओके, तर ह्या इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रॉन इमिशन ह्या प्रोसेस मध्ये काय करतोय आपण, त्याला इलेक्ट्रिकल फील्ड प्रोव्हाइड करतोय, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी काय करतोय, प्रोव्हाइड करतोय. ओके, आणि इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर काय होतंय का, इलेक्ट्रॉनचं इमिशन होतंय. ओके, Okay, ma'am. बघा, electrical field electron emission is also called as electron field emission किंवा field electric emission and field emission. आपण त्या इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रॉन इमिशन याला इलेक्ट्रॉन फील्ड इमिशन म्हणू शकतो किंवा फील्ड इलेक्ट्रॉन इमिशन किंवा फील्ड इमिशन असेही म्हणू शकतो. ओके, electrical field electron emission occurs not only in metals but also in liquids. हे इमिशन आहे ते मेटल्स मध्येच होत असं नाही, तर ते लिक्विड्स मध्येही
ऑकर होतं. ओके. Field electron emission occurs in metals that are placed at very strong electrical field. Okay. किंवा in other words, field electron emission occurs when large amount of energy in the form of electrical field is applied to the free electrons in the metals. Okay. डायग्राम बघा, दिसते का तुम्हाला डायग्राम सर्वांना? येस मॅम. ओके. तर डायग्राम मध्ये बघा, आपण हा मेटल कन्सिडर केला. ओके. हा मेटल आहे आपला, आणि या मेटलला आपण काय केले, स्ट्रॉंग इलेक्ट्रिकल फील्ड अप्लाय केली. ओके. याला इलेक्ट्रिकल फील्ड आपण अप्लाय केली. इलेक्ट्रिकल फील्ड अप्लाय केल्यानंतर ह्या मेटल मध्ये प्रेझेंट असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करणार आहेत, ही इलेक्ट्रिकल एनर्जी काय करणार आहेत, अक्वायर करणार आहेत. आणि ही लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी अक्वायर केल्यानंतर ते काय होणार आहेत, ह्या आपल्या मेटल सरफेस पासून काय होणार, एक्सेप्ट होणार आहेत किंवा कम आउट फ्रॉम द मेटल सरफेस होणार आहे. इलेक्ट्रॉनचं इथं इमिशन होणार आहे. तो इलेक्ट्रॉन ह्या मेटल पासून काय होणार आहे, फ्री होणार आहे. ओके. कम आउट होणार आहे तो, आणि तो इथं इलेक्ट्रॉनचं इमिशन होणार. समजलं का? येस मॅम. मॅम एकदा रिपीट करता? ओके. तर इलेक्ट्रिकल फील्ड इलेक्ट्रॉन इमिशन किंवा इलेक्ट्रॉन फील्ड इमिशन ह्या प्रोसेस मध्ये आपण काय केलंय, हा मेटल कन्सिडर केलाय. ओके. हा मेटल कन्सिडर केलाय. मेटल्स मध्ये काय असणार आहेत, मोलिक्युल्स असणार आहेत. मोलिक्युल्स मध्ये काय असणार आहे, इलेक्ट्रॉन्स असणार आहे. त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असणार. ओके. ह्या मेटलला आपण इथं स्ट्रॉंगली इलेक्ट्रिकल फील्ड अप्लाय केली. ह्याला आपण एनर्जी प्रोव्हाइड केली, पण ती एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये आहे, तर इलेक्ट्रिकल फॉर्म मध्ये आहे. ती एनर्जी आपण काय केली आहे, ह्या मेटलला प्रोव्हाइड केली आहे. आणि ह्या मेटलला ती एनर्जी प्रोव्हाइड केल्यामुळे ज्या मेटल मध्ये जे प्रेझेंट आहेत ना ते इलेक्ट्रॉन्स काय करणार आहेत, ही एनर्जी काय करणार आहेत, अक्वायर करणार आहेत, गेन करणार आहेत. ओके. आणि ती हाय एनर्जी गेन केल्यानंतर हे आपले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या मेटल सरफेस पासून काय होणार आहेत, बाहेर पडणार आहेत. ओके. येस मॅम. ओके. मग इलेक्ट्रॉन्स काय होणार आहे, हा कोण आहे, आवाज येत नाही तुमचा. हॅलो. अशा प्रकारे काय होणार आहे, इलेक्ट्रॉन्सचं इमिशन होणार आहे. ओके. ओके मॅम. नेक्स्ट बघा, फोटो इलेक्ट्रिक एमिशन. ओके. थर्ड कोणता आहे, फोटो इलेक्ट्रिक एमिशन. द प्रोसेस बाय विच फ्री इलेक्ट्रॉन्स आर emitted फ्रॉम द मेटल सरफेस बाय द ऍप्लिकेशन ऑफ लाईट इज कॉल्ड फोटो इलेक्ट्रिक एमिशन. म्हणजे याच्यामध्येच बघा, फोटो म्हणजे काय असणार आहे, आपली लाईट असणार आहे. ओके. त्या प्रोसेस मध्ये आपण काय करतोय, एनर्जी प्रोव्हाइड करतोय इन द फॉर्म ऑफ लाईट किंवा फोटॉन्सच्या फॉर्म मध्ये आपण एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर इलेक्ट्रॉन्सचं जे एमिशन होतं त्या एमिशनच्या प्रोसेसलाच आपण फोटो इलेक्ट्रिकल एमिशन म्हणतो. ओके. इट इज ऑल्सो डिफाइन्ड ॲज the process by which free electrons are released from the metal when it absorbs light energy. Photoelectrical emission is also called as photo emission or photoelectron emission or photoelectric effect. ओके. ह्याच्यामध्ये आपण ह्याला काय करतोय, लाईटच्या फॉर्म मध्ये एनर्जी प्रोव्हाइड करतोय. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्या इलेक्ट्रॉन्स काय होतात, रिलीज होतात. ओके. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, photoelectric emission. In this method, light or photons is used to remove the free electrons from the metal surface. Okay. Hence, the free electrons emitted from the solid metals are called as a photoelectrons. आपल्या ज्या मेटल पासून जे इलेक्ट्रॉन्स इमिट झाले आहेत त्या इलेक्ट्रॉन्सला काय म्हणतो आपण, फोटो इलेक्ट्रॉन्स. आणि and current produced due to these processes, आणि त्या प्रोसेस द्वारे जो करंट प्रोड्यूस होतो त्या करंटला आपण काय म्हणतो, फोटो इलेक्ट्रिक करंट. ओके. फोटो इलेक्ट्रॉन्स मुळे तो करंट फ्लो होते, म्हणून त्या प्रोड्यूस होते, म्हणून त्या करंटला आपण काय म्हणतो, फोटो इलेक्ट्रिक करंट.
इथे बघा हा मेटल सरफेस आहे. ह्या मेटल सरफेस वरती आपण काय केले, इथे लाईट इन्सिडेंट केली आहे, म्हणजे लाईट एनर्जी आपण प्रोव्हाइड केली आहे. ओके, लाईट एनर्जी प्रोव्हाइड केल्यामुळे इथले मेटल सरफेस मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय होते तर रिलीज होते त्या मेटल सरफेस पासून. ओके, आणि रिलीज झाल्यानंतर काय होतं इथं इलेक्ट्रॉन्सचं इमिशन होतं. ओके, आणि ह्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्सचं इमिट झालेले इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्स आपण फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणतो. आणि त्या इलेक्ट्रॉन्स मध्ये जो करंट फ्लो होतो किंवा जो करंट प्रोड्यूस होतो त्या करंटला आपण काय म्हणतो फोटो इलेक्ट्रिक करंट म्हणतो. समजलं का? येस मॅम. मॅम एकदा रिपीट करा ना प्लीज. ओके, फोटोचं ना, फोटो येस इलेक्ट्रॉन. मॅम. ओके, फोटो इमिशन मध्ये बघा, फोटो इमिशन मध्ये आपण काय करतो हा मेटल सरफेस कन्सिडर केला. हा बघा मेटल सरफेस कन्सिडर केला. हा मेटल सरफेस वरती काय केली आपण लाईट इन्सिडेंट केली. ओके, म्हणजे या मेटल सरफेसला आपण लाईट प्रोव्हाइड केली. ओके, लाईट प्रोव्हाइड केल्यानंतर काय होते मेटल सरफेस मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय करतात एनर्जी अक्वायर करतात. आणि हाय एनर्जी अक्वायर केल्यानंतर काय होते त्या ह्या मेटल सरफेस पासून काय होते ते रिलीज होते. ओके, रिलीज झाल्यानंतर तिथे काय होते इलेक्ट्रॉन्सचं इमिशन होते. त्या इमिट झालेल्या इलेक्ट्रॉन्सला किंवा रिलीज झालेल्या इलेक्ट्रॉन्सलाच आपण काय म्हणतो फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणतो. आणि त्या इलेक्ट्रॉन पासून जो आपल्याला करंट प्रोड्यूस होतोय त्या करंटलाच आपण काय म्हणतो फोटो इलेक्ट्रिक करंट. समजलं का? येस मॅम. ओके, त्याच्यामध्ये बघा आपण 3 स्टेप्स बघितला. फर्स्ट कुठली बघितली आपण, कोणतं इमिशन बघितलं थर्मॅनिक इमिशन. थर्मॅनिक इमिशन. सेकंड इमिशन कोणतं बघितलं, इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिक ओके, थर्मॅनिक इमिशन मध्ये आपण हीट प्रोव्हाइड करतो. ओके, इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये इलेक्ट्रिकल फील्ड प्रोव्हाइड करतो आणि फोटो इमिशन मध्ये लाईट किंवा फोटॉन्स करतो. ओके, ओके मॅम.